सूर्य आपला जातो. संध्याकाळी अर्घ्य द्यायचं नाहीये, कारण तो आपल्या घरी जातोय तेव्हा त्याला अर्घ्य नाही द्यायचं. सकाळी मात्र त्याला उठल्यावर तुम्ही अर्घ्य द्यायचे. फक्त तुम्ही ओम नमः श्री गणेशाय नमः. साम्ब उवाच आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर. दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. ओम नमो भगवते सूर्याय. सप्ताश्वररथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजं श्वेतपद्मधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्. ओम नमो भगवते सूर्याय. लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहं मम पापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्. ओम नमो भगवते सूर्याय. त्रैगुण्यं च महाशूरं ब्रह्म विष्णु महेश्वरं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्. ओम नमो भगवते सूर्याय. बृहितं तेजपुञ्जं च वायुराकाशमेव च प्रभुस्तं सर्वलोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम्. ओम नमो भगवते सूर्याय. बन्धूकपुष्पसङ्काशं हारकुण्डलभूषितं एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्. ओम नमो भगवते सूर्याय. तं सूर्यं जगत्कर्तारं महातेजप्रदीप्तं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्. ओम नमो भगवते सूर्याय. तं सूर्यं जगतानाथं ज्ञानविज्ञानमोक्षदं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्. ओम नमो भगवते सूर्याय. आता इथून फलश्रुती आहे, म्हणजे आपल्या वैदिक शास्त्रात जी आहे ना फलश्रुती आहे. ज्ञानेश्वरांनी पसायदारांनी आपल्या 5 ग्रंथांची फलश्रुती सांगितली, म्हणजे ती स्वतःसाठी नाहीये. हे त्याच्यातलं महत्वाचं. आपल्याला जे मिळालं ते आपण दुसऱ्यांना द्यावं, ह्याच्यातलं ते महत्व आहे फलश्रुतीचं. प्रत्येक काव्यात म्हणजे प्रत्येक ह्या रुचात फलश्रुती आहे. विष्णू सहस्रनाम घ्या, रामरक्षा घ्या, रामो राजमणी सदा विजयते, रामो रमेशम म्हणजे ही फलश्रुती आहे. मी सदैव रामाचा राहो असंच त्याच्यात सांगितलंय. त्याच्यात आता हे सूर्याष्टकामध्ये सांब ऋषी काय म्हणतात बघा. सूर्याष्टकं पठे नित्यं ग्रहपीडा प्रणाशनम् अपुत्रो लभते पुत्रं दरिद्रो धनवान् भवेत्. आमिषं मधुपानं च यत् करोति रवेर्दिने सप्तजन्म भवेद्रोगी जन्म जन्म दरिद्रता. आमिष काहीतरी मधुपान करायचं नाही, त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला दरिद्र येईल, ते करू नका. स्त्री तैल मधुमांसानी यस्ते जत्तुरवेर्दिने न व्याधि शोक दारिद्र्यं सूर्यलोकं स गच्छति सूर्यलक्ष्मं च गच्छति.
भगवते सूर्याय नमो भगवते सूर्याय